आणि 16 धावांची गरज आहे. हा बॉल पाठवलाय RMC प्लांट मध्ये आणि येतोय आणखीन एक षटकाराचा वावेगर ब्रँड मैदानामध्ये अनुराग माळी या षटकारानं मॅच मध्ये रंगत निर्माण करतोय. एकूण धावसंख्या झाली आता 18. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावा. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. कोण आणि अंबिका चौक या दोन संघादरम्यान अजिंक्य बौड सरांचा आवाज या सामन्यासाठी आपल्याला ऐकायला मिळेल. आणि तदनंतर नांदगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये भिंगारी अशी लढत. आसरोटी संघ प्रतीक्षेमध्ये आहे. कोणत्या संघाच्या विरोधामध्ये त्यांना खेळायचं आहे आणि किरण डोंगरे अगदी जवळून खेळ पाहतायत दोन्ही संघांचा. त्यांना माहिती आहे जिंकणाऱ्या टीमसोबत आम्हाला फाईट करायची आहे. 8 बॉल आणि 10 धावांची गरज आहे आणि भास्करला आता चांगला कमबॅक करावा लागेल. मागचा खेळ आठवावा लागेल. अनुराग काय दर्जेदार बॅटिंग. अनुराग माळी नावाचं वादळ मैदानामध्ये लगातार 3 बॉलवरती 3 षटकार आणि हा चौथा बॅटर आहे तो षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करतोय आणि मॅच देखील फिनिश करण्याचं काम केलंय एकाच ओव्हरमध्ये. अगदी बॉल पाठवलाय तो टेंबरे गावाच्या दिशेनं. एकूण धावसंख्या झाली आहे ती 24. 4 धावांची गरज. 7 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. यानंतर अंबिका चौक संघाला पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकून कोण फिल्डिंग घेतली आहे. 4 धावांची गरज आहे. आणि 12वे खेळाडू म्हणून कोणचा जय सिसवे एक हेल्दी पर्सनॅलिटी येते आणि अंबिका चौकचा पण आमचा मोक्ष येणार आहे. दोघेही सारखेच आहेत. वाईड बॉल. 3 धावांची गरज आहे. डॉट बॉल आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरनंतर धावा झाल्या त्या 25. 6 मध्ये 3 धावांची गरज आहे. मोक्ष ओसवाल यांचं देखील स्वागत. आज 12वे प्रतिनिधी म्हणून मोक्ष आलेत परंतु ते देखील एक पॅकर आहेत. गौतम ओसवाल यांचे ते पुतणे आणि पॅकरच्या भूमिकेमध्ये ते देखील असतात. मोक्ष 11 अंबिका किराणा स्टोअर नावानं संघ ते मैदानामध्ये उतरवत असतात. 6 मध्ये 3 धावांची गरज आहे. राज 3 धावा राजला वाचवायच्या आहेत आणि राज बघायचं आहे की आज काय रेकॉर्ड करतोय का, चमत्कार करतोय का. आज एक मडन ओव्हर आपण पवन चव्हाणची पाहिली आहे. त्याला विसरून चालणार नाही आहे. काय दर्जेदार गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये. आणि आता राजच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 6 मध्ये 3 त्याला वाचवायच्या आहेत. आणि पहिलाच बॉल खेळला ऋतिक राठोड ज्याला खातं उघडण्याची संधी मिळाली नाही आहे कारण अनुरागनं सगळं काही चित्र बदलवलंय. पहिलाच बॉल. मॅच फिनिश. आणि बाळा सावंत सरांची एक वेगळीच अदा पाहायला, बाळा साळुंके सरांची एक वेगळीच अदा पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. नाव सांगायची गरज नाही आहे. ज्यानं मॅच फिनिश केली तो अनुराग माळी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.